डॅनी ऑडियन्स मध्ये येणार आहे. चुकीच्या रो मध्ये बसून गेलो होतो. हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल वाईब विथ प्राजक्ता. आणि आज होता सॅटर्डे, जो की सुट्टीचा दिवस असल्यामुळे झोपा काढण्यात आणि रील्स स्क्रोल करण्यात गेला. बट फायनली वी आर डुईंग समथिंग एक्साइटिंग टुडे. आपण परत जातो एक कॉमेडी शो बघायला. यू मस्ट बी नोईंग डॅनी पंडित, जो की एक कॉन्टेंट क्रिएटर आहे माझ्यासारखाच, म्हणजे बट तो फार मोठा आहे. आय एम जस्ट छोटू. बट त्याचं कॉमेडी स्किट असतं एक कॉल्ड नॉर्मल डे विथ डॅनी पंडित. सो आपण ते बघायला जातो आहे आज विथ अ व्हेरी स्पेशल पर्सन. हा हा. आणि तोच गाडी चालवेल आज. आय शो यू हू इज ही. आणि तो गाडी चालवेल म्हणून आय कॅन बी अ पॅसेंजर प्रिन्सेस. बट ती पॅसेंजर प्रिन्सेस पाऊस इतका येतोय, ती भिजून जाईल बिचारी. बट ओके, आपण रेनकोट घालून जाऊ, इट्स ओके. आणि आपण पटकन कपडे चेंज करूयात विथ अ क्विक ट्रान्झिशन. आय नो हे वाह्यात ट्रान्झिशन असू शकतो, बट जस्ट अ लिटल फिट चेक. आपण खूप सिम्पल केलं आहे, खूप कम्फर्टेबल अँड सिम्पल टुडे. ओके, अँड अ लिटल अपडेट, आय गॉट द कवर. केस खूपच कर्ली दिसत आहे. मी हाफ डू करायचा विचार केला होता, बट वी आर रनिंग लेट, सो असंच राहू देते. जस्ट इन केस फक्त एक लेक्चर घेऊन घेतो सोबत. आणि आपण पटकन निघू, कारण फार लांब जायचं. इथून DP रोडला जायचं आपल्याला. आणि दिस इज माय ब्रोदर. हाय कर, हाय कर, हाय. इकडे नाही जायचं, इकडनं चालणं. असं असं कशाला फिरतो अजून. सो आय एम फिलिंग गुड टुडे. कारण मी मागे बसली आहे, मला गाडीने चालवायला लागत आहे. हां हां. अँड काही झालं, रात्र जरी असली तरी रुमाल इज मस्ट. स्कार्फ बांधणं इज आर ओळख. सो आम्ही पोचलो इथे. आता 8:45 वाजले, पण आम्हाला असं वाटते की शो लेटच चालू होतो. एक्झॅक्ट 9 म्हणजे 9ला तर नाही येऊन जाणार. सो तोपर्यंत आम्ही जरा खाऊन घेऊ आधी डिनर, आणि मग जाऊ असं विचार चालू आहे. सो इकडे दिसत आहेत ऑप्शन्स, बिर्याणी हाऊस आहे वगैरे, बघू आता. सो स्टे ट्यून्ड. सो आम्ही इथे आलो एक पिझ्झा प्लेस, पिझ्झा टूल्स. बट 9 ऑलरेडी वाजलेत आणि आमचा पिझ्झा अजून आलेला नाही. आता ह्या शिवर आम्ही खायला आलो आधी की लेट चालू होईल शो. बट लेट्स सी काय आता. भूक पण लागली आता तर 9 वाजले. जसं आलं आम्ही खायला स्टार्ट करून दिलं, कारण की भूकच इतकी लागली होती. सो दिस इज आवर पिझ्झा. बस ना. दिस इज नीरज भटगुजर. सो ॲज मला माहीत होतं नसेल चालू झालेला, मग ह्याच्यामध्ये फोकस आहे माहिती का. बरोबर ते बॅकग्राऊंड ऑटोमॅटिक नॉईज कॅन्सलेशन होतं. सो अजून चालू झालेला नाही शो. आम्ही रांगेत लागलो आहे आणि फारच गर्दी आहे. आम्हाला नाट्यगृहाला पहिल्यांदाच आले. इकडे बरंच थांबलं आहे, लाईक पण काहीतरी नाटक बघायला पण. ओके, हा सेकंड कॉमेडी ब्लॉग आहे आपला. यू कॅन कॉल मी ऑफिशियल स्टँडअप और कॉमेडी फक्त नाव. NM नाही रे, NN. हे बरंच मोठं आहे आतून, आणि यू कॅन सी खूपच ऑडियन्स आहे. चुकीच्या रोमध्ये बसून गेलो होतो. आता आपल्याला इकडनं जायचं आहे. हां, ते घेतलं ना. N वाला रो आहे आपली. हां, 1 to 20 बघ, इकडनं जावं लागेल. आता आपण आलो करेक्ट रूममध्ये. N पुढे. एट नाईन हां 9.
डॅनी ऑडियन्स मधनं येणार आहे. अभी तू 3.25% तुम्ही संस्कारी आहे. या तमाशा. मला एवढं जास्त आहे की मी आता हक्काने सांगू शकतो की भाई मी अख्ख्या टाउन मध्ये वाटशावर राज करतो. कारण पब्लिकच्या मनावर मी राज करतो आणि सूर्यास्तपर्यंत चालते कॉमेडी पण चंद्राच्या टाइमला ही फॉक करतो. हे त्याचे लिरिक्स आहेत. आपण लावू आपलं गाणं सगळ्यांनी थोडस झूम होतं तो अच्छा लागेल. लेट्स गो. अख्ख्या टाउन मध्ये बादशाह करतो. कारण पब्लिकच्या मनावर राज करतो आणि सूर्यास्तपर्यंत चालते कॉमेडी पण चंद्राच्या टाइमला ही फॉक करतो. चालू मी आत्ताच परत आली आहे. जस्ट अजून कपडे पण नाही चेंज केले, जस्ट आली आहे. आय वॉन्टेड टू गिव्ह रिव्ह्यू एकदम जास्त की मला पटकन शूट करावं असं वाटलं. आणि प्लस फार लेट झालं आहे. पावणे एक म्हणजे 12:45 वाजलेले आहेत आणि फार लेट झालं. शोज आय थिंक 12ला संपला. येस. आणि सिन्स आम्ही फार लांब राहतो सो यायला टाईम लागला. बट शो छान होता, फार छान होता. सगळे कॅरेक्टर्स म्हणजे जे जे त्याच्या रील्समध्ये दिसतात डॅनी पंडितच्या सगळे भारी होते आणि ते सगळे त्यात होते. प्लस बोनस सुदर्शन पण आला होता. सुदर्शन त्या ॲक्टरचं नाव मला ॲक्च्युअली माहीत नाही, बट तुम्ही पाहिलं असेल रील्समध्ये येतो तो सुदर्शन, द स्वीट बॉय सुदर्शन. सो तो होता आणि क्राऊड वॉज इनसेन अँड मस्त होतं. आय हायली रिकमेंड यू गाईज टू गो ॲटलिस्ट वन्स. मजा आली. अँड तिथे काही फ्रेंड्स पण भेटले, डिप्लोमाचे फ्रेंड्स म्हणजे आमच्या आधीचे. आणि येस, आणि सिन्स त्यांच्या ह्या प्रयोगाला एक म्हणजे पूर्ण शोसाठी त्यांना करत 1 वर्ष पूर्ण झालेलं आज. सो त्यांनी म्हणजे आम्ही तो 5 मिनटं 10 मिनटं भेटला सगळ्यांना, लाईक सेल्फीज फोटो कोणाला काढायचं ते. आय ट्राईड सो हार्ड की मी काढू त्याच्यासोबत जाऊन फोटो. मी एकदम अशी जवळ होती त्याच्या, बट आय कुडंट. जसं आपलं नशीब आहे, मला माहीत होतं की नाहीच होणार आहे. मी एकदम जवळ जाईल पण तरी तो चालला जाईल असला काहीतरी होईल मला माहीत होतं. पण स्टील आय ट्राईड, पण नाही निघाला. इट्स ओके. आपण इथेच संपूयात हा ब्लॉग. बाय बाय, स्टे ट्यून्ड. अँड इफ यू लाईक माय कॉन्टेंट प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल, शेअर इट विथ युअर फ्रेंड्स, कॉमेंट, लाईक. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अंटिल देन बाय बाय. बाय बाय. The chica.